गायकवाड साहेब एवढा बिंडोकपणा कशासाठी? खर तर शिवाजी कोण होता हे पुस्तक आमदार गायकवाड साहेबांनी वाचलंय का? मला वाटतं अजिबात वाचलेलं नसत. ज्या व्यक्तीला पुस्तकामध्ये काय लिहिलंय हे माहित नाही, तो माणूस अज्ञानातून पुस्तकाला विरोध करतो. गायकवाड साहेब लक्षात ठेवा, तुम्ही जर शिवाजी कोण होता या पुस्तकातले 4 पानं जरी वाचले असते तरी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास कसा चांगल्या पद्धतीने मांडला याचं उत्तम उदाहरण मिळालं असतं. ते जाऊ द्या, तुम्ही काय 2-4 लाख मतांनी निवडून आलेला नाही. तुम्ही एखाद्याला घरात घुसून मारण्याची भाषा करता किंवा तुम्ही एखादा मृत असलेल्या व्यक्तीबद्दल चुकीचं बोलता. एवढंच काय, छत्रपती शिवाजी महाराज बद्दल बोलताना तुम्ही शिवाजी तुझा काय बाप लागून गेला काय हे वक्तव्य तुम्ही करणं म्हणजे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम नाही, तुमच्यातला खोटा शिवप्रेमी हा तुम्हाला बाहेर काढून मी कसा दीडशहाणा आहे हा दाखवण्याचा तुमचा केविलवाणा प्रयत्न आहे. खरं तर मला एकनाथ शिंदे साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की पानसरेंबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीला घरात घुसून मारण्याबद्दल तुमचा आमदार जर अशी भाषा करत असेल तर हे तुम्हाला मान्य आहे का? आणि का हो गायकवाड साहेब, तुम्हाला एवढं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम होतं तर छिंदमच्या वेळेस कुठल्या बिळात जाऊन लपला होता? त्या राहुल सोलापूरकरच्या वेळेस गायकवाड साहेब कुठल्या बिळात जाऊन लपला होता? एवढंच काय, तो प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय काय बोलला होता त्यावेळेस कुठल्या बिळात लपल्या होतात? कुठं उंदीर मोजत बसला होतात का? जेम्स लेनच्या वेळेस कुठं होतात तुम्ही? अहो, ज्या माणसानं खरा इतिहास मांडला त्या माणसाचा इतिहास तरी समजून घ्या. आणि राहिला प्रश्न गायकवाडांच्या बुद्धीची, तर खरं तर बुद्धीची कीव येते यांचं शिक्षण किती आहे? ज्या व्यक्तीचं शिक्षणच नाही, त्या माणसाला पुस्तकात काय लिहिलंय हेच माहित नाही, त्या माणसाचा अज्ञानपणा आज जागतिक पुस्तक दिनाच्या दिवशी उभ्या महाराष्ट्राला कळाला. पुस्तकाला विरोध करून, आणि तेही धमकी वजा. महाराष्ट्रातले सच्चे शिवप्रेमी फक्त तुमच्या मतदारसंघात येऊन बसलेला पुस्तक वाचायला तरी तुम्हाला खालतं वरतं कळणार नाही, हे फक्त लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राची माफी मागा, एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी गायकवाडांच्या या भूमिकेबद्दल त्यांचं आणि सरकारचं काय मत आहे हे सुद्धा जाहीर करावं, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.